म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ रोज बघता का? असा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्र, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जिथे जिथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या सगळ्या तुम्ही रोज बघता का? समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी फ्लॅट घेतला असेल, प्लॉट घेतला असेल, त्याची किंमत तुम्ही रोज बघता का? सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याची किंमत तुम्ही रोज बघता का? एफडी केलेली असेल तर त्याची किंमत रोज बघता का? जर तुम्ही ह्या गोष्टी रोज बघत नाही तर म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ रोज कशाला बघायचा आणि आपला बीपी हाय लो करून घ्यायचा? तुम्ही आर्थिक ध्येय ठरवलेले आहे जे 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर पूर्ण होणार आहे, त्याचंच टेन्शन आज कशाला घ्यायचं? काय होतंय, गेल्या 3-4 वर्षापासून मार्केट खूप चांगलं वाढतंय, त्याच्यामुळे रोज पैसे वाढताना दिसतात. तर आता आपल्याला खूप आनंद होतो. पण जेव्हा मार्केट खाली जायला लागतं, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, कधी कधी वर्ष, 2 वर्ष हे मार्केट निगेटिव्ह असतात, त्यावेळी मात्र आपण पॅनिक होतो आणि आपले पैसे चांगले जे भविष्यात रिटर्न देणारे असतात ते विड्रॉल करतो. कशामुळे? रोज ॲप बघून 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 बघून. त्यामुळे मित्रांनो, म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ लॉंग टर्मचा असतो, त्याला रोज रोज बघू नका. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.